विटे जो का सकळ विषया दयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, जो मनाशी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, दया तेची गवशित ते ज्ञान पावे निश्चित, दया माची अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग जीविती वास पाहिजे तेवती शांतीच देखील हे तर आपपरून निजे निर्धारिता ऐसा हा उतरू करू ज्ञान वेदाचा विस्तारू सांगता असे आपरू पर्यास. 39 नंबरचा श्लोक आहे, 4 नंबरचा अध्याय. ज्ञान योग. वसुदेव सुतं देवं सचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. शांत बस. शूटिंग चालू जेव्हा गाडी घेऊन गेले काय कुठं आजोबा कुठे गेले? इकडे गाडी चावी का दिली? सहज योग बऱ्याच दिवसाचं चाललंच होतं यायचं, पण सगळं भगवंताच्या हातात असतं, आपल्या काय हातात नसतं. आज द्वादशीचा भोजन प्रसाद झाला. थोडी तरी सेवा काहीतरी घडली पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी दिंडी गेलो काहीतरी निदान चहाला जरी थांबली एखादा अभंग तरी म्हणावंच लागलं. पाणी प्यायला जरी थांबलेली दिंडी तरी काहीतरी भजनच करावं लागतं. तसं घेता येत नाही पाणी, नाश्ता, जेवण. आता प्रसाद झाला, काहीतरी थोड्या वेळ भगवंताची सेवा घडली पाहिजे. 5 मिनिट आपण माऊलींच्या कृपेना. तुमच्याकडं ही परंपरा होती हे काय आम्हाला माहिती नव्हती. वैराग्य मूर्ती महाराजांची जी परंपरा आहे ना, या सेवेनच हे सगळं घडत असतं. कारण ते तर स्पष्ट म्हणलं याच्या अगोदरच्या श्लोकातच, सेवा हा दारवंटा. कारण हे सगळं जे पुढच्या पिढीला भेटत असतं ना, त्याचं फळ असतं. ते तुमच्या वडील असतील, तुमची आई असेल, आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यांच्या परंपरेची सेवा झालेली, महापुरुषांची सेवा झालेली. त्याच्यामुळेच महात्मे तुमच्याकडे येऊन गेले. हे काय असतं, ठेवा असतो हा. तुका म्हणे होता ठेवा ठेवा. आता आपल्याला असं वाटतं त्याचं वय लहान आहे, पण ज्ञानानं मोठा आहे तो. ज्ञानानं वडील आहे, त्याला ज्ञानवृद्ध म्हणतात. आपल्याला कळत नाही. ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं भगवान परमात्म्यानं अर्जुनाला? पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य, दुसरा अध्याय सांख्य योग, तिसरा अध्याय कर्मयोग आणि चौथा अध्याय ज्ञान योग. ह्या ज्ञान योगामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. अगोदर ते श्लोक जर पाहिले आपण, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन, त्याच्यानंतर आता याच्या अगोदरचा श्लोक आहे, नही ज्ञानेन सदृश्यम. ह्या जगातामध्ये सगळ्यात पवित्र वस्तू असेल तर ज्ञानी. ज्ञान वस्तू अशी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत नाही असं नाही. आता तृप्ती झाली, पण संध्याकाळी परत लागणार, उद्या परत लागणार आहे. तृप्ती आहे,
पण एक तात्पुरती आहे, काही काळापुरती आहे. पण एक साधन असं आहे, या विश्वामध्ये की ते काहींच तृप्ती करते. ते मिळाल्यावर अजून काही मिळवायचं राहत नाही, असं आहे ज्ञानी. आता ज्ञानातही बरेच प्रकार आहे. आता तुला डिग्री मिळाली म्हणजे ज्ञानच आहे ना, ते भौतिक ज्ञान आहे. ज्ञानातही प्रकार आहे ना. परत धनुर्विद्येचं बी ज्ञान आहे, ज्ञानाच आहे. असे बरेच ज्ञानात एखादा डॉक्टर झाला, एखादा 12 वर्ष PhD झाला, ते ज्ञानच आहे. पण भौतिक ज्ञानामध्ये मोडले जातात हे ज्ञान. एक आपलं जीवन चांगलं चालावं. आणि दुसरं एक अध्यात्म ज्ञानी. ते अध्यात्म ज्ञानी जीवाला समाधान प्राप्त करून देणार ते ज्ञानी. हे ज्ञान व्यवस्था आहे. हे ज्ञान काय करतं, आपण सगळं, आपल्याला हे सगळंच लागत असतं, प्रत्येकाला लागत असतं. अन्न, वस्त्र, निवारा. आणि आता तर काही 3 गरजेवर थांबत नाही, आता लईच लागत आहे. पण त्याच्याकरता ह्या ज्ञानाची सुद्धा गरज आहे. पण त्याच्या जोडीला, कारण निवळ हे ज्ञान तर लई लोकांकडे, पण समाधान नाही. हे आपल्या डोळ्यासमोर आहे का नाही. काहींचे किती कारखाने त्यांनाच मिळ नाही. पण त्यांना विचारा, तुम्ही समाधानी का? खरं अंतःकरणापासून सांगा म्हणा, भगवंताच्या स्मरण करून सांगा का बस झालं असं वाटतंय का, आता बस आता बस, आता काहीच करायचं नाही राहिलं, तृप्त झालं. तसं नाही वाटत, नाही म्हणते पाहुणे. अरे एखाद्या मंत्र्याला सुद्धा विचारा. आणि जर समजा तृप्ती असती तर भ्रष्टाचार केला असता का? भ्रष्टाचार गरीब करतात का? तुम्ही हे जे पाहतात टीव्हीवर बातम्या, गरीब म्हणून भ्रष्टाचार करतो. त्यांना काय कमी? लालदेवाच्या गाडीत फिरतात, काय कमी आहे त्यांना? हजारो लोक त्यांच्या हाताखाली असतात, तरी भ्रष्टाचार करतात. याच्या तृप्ती नाही. तृप्ती ती निरंकुश तृप्ती आहे. तुझी संगती झाली निश्चिंती कधी होईल, तृप्तता कधी होईल, ती फक्त ज्ञानानच होती. असं कोणतं ज्ञान आहे जगामध्ये? हे ज्ञान तर आपण मिळवलेलं आहे ना. तुम्ही इतिहास पहा, पेपर पहा, रोजचे अति शिकलेले मुलं फाशी घेऊन आत्महत्या केलेली तुम्हाला बातम्या ऐकायला भेटतील. आई वडिलांनी त्यांना हाताच्या थोडासारखं हे करून मोठमोठ्या अधिकारावर नेऊन घातलेलं असतं. आणि ती मुलं आत्महत्या का करतात? ज्ञान नाही त्यांच्या. अशा बातम्या ऐकायला येत नाही का आपल्याला? येते म्हणतो. ज्ञान नाही का मग ते? हे ज्ञान कोणतं? हे भौतिक ज्ञान. हे भौतिक ज्ञान कायमचं समाधान देऊ शकत नाही. कायमचं समाधान देणारं ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे. ते अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात. आणि त्या ज्ञानाचा परिपाक या श्लोकामध्ये. त्याला श्रद्धावान लभते ज्ञान. मला हे बाजारात ज्ञान सांगून पटणार नाही. त्याला श्रद्धा पाहिजे, अंतःकरणामध्ये तळमळ पाहिजे. अंतःकरणामध्ये काय पाहिजे? तळमळ पाहिजे. त्याला जर हे ज्ञान सांगितलं तर फायदाच सांगितला डायरेक्ट 2-3 ओव्यामध्ये. तेवढ्या आपण 10 मिनिटात पाहू. तरी आत्मसुखाची गुडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाईंद्रिया म्हणून आहे. मग ते ज्ञान परंपरेनं आपल्याला प्राप्त होत असतं. जसं खेळले त्या बाबांना सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांकडून ते ज्ञान प्राप्त झालं परंपरेनं. इतिहास आपल्याला माहिती येतो सगळा. पूर्वी त्यांचं जीवन कसं होतं, नंतर कसं झालं. मग हे ज्ञान गुरु परंपरेनं येत असतं. हे दिव्य ज्ञान अर्जुनाला भगवंताला कुरुक्षेत्रात सांगितलं, उद्धवाला सांगितलं. आणि मला ते गुरु परंपरेकडून आलं, सद्गुरूंकडून. मग ते ज्ञान आहे बरं का. ते दिव्य ज्ञान आहे. बाकीचे मंत्र वेगळे, ज्ञान वेगळं. हे बाकीचं भौतिक ज्ञान वेगळं आणि आध्यात्मिक ज्ञान वेगळं. जसं आता लाईट गेल्यावर आपल्याला इथं दिसल का? ज्ञान म्हणजे प्रकाश. ज्ञान म्हणजे काय? प्रकाश. छोटीशी ज्योत लावा तुम्ही, पहा अख्खा प्रकाश करून टाकी ती. तसं ते ज्ञान आपल्या अंतःकरणात जर आलं
अंतःकरणात प्रकाश पडतो, आपल्याला ज्ञान प्राप्त होत. आता हे आणखी 1-2 वर्षानं इंग्लिश बोलून इंग्लिश मिडियमला टाकलं, खाड 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 खाड. ते आजोबा त्यांना बोलता येणार नाही की त्याला बोलता येईल. म्हणजे भौतिक ज्ञानात जर एवढी शक्ती आहे, आध्यात्मिक ज्ञानात काय शक्ती असत? आपलं अज्ञान पहिलं नष्ट करतं, ते पहिलं अंतःकरण पवित्र करतं, आणि मग ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुख दुःख हे मनाला आहे. कोणाला आहे दुःख? कोणाला होत आहे? मनाला. मनाचे धर्म आहे. आणि बस खाली तू मन हे मीच करी माझी या भजनी सर्वत्र नमस्कार. आपल्याला मनशांती पाहिजे, इथपर्यंत आपण आलोय. प्रत्येकाला पाहिजे ती, प्रत्येकाला समाधान असं वाटतं. आपल्याला कधी दुःख येऊ नये, आपल्याला फार स्वप्नात सुद्धा दुःख येऊ नये असं प्रत्येकाला वाटतंय, पण ते आल्याशिवाय काय राहत नाही. काहीतरी निमताना प्रत्येकाला जो देखे सो दुखिया बाबा सुखिया नाही रे कोणी. तुम्ही जगातामध्ये असं एक माणूस दाखवून द्या की ज्याला दुःख नाहीये, तर संत. जिसने मन को जीता वही सुखिया बे, बाकी जो देखे सो दुखिया बाबा. तक्रार काहीतरी आहेच, काहीतरी दुखणं त्याचं आहेच, काहीतरी आहेच म्हणतो मला. पण संतांच्या ठिकाणी हे सगळं थांबलेलं असतं. झाले राम राज्य काही म्हणे धरणी धरी तिथे जाईल. अरे म्हणले स्वप्नात दुःख नाही तर जागृतीत कशाच दुःखाचा संबंध संपला. कशामुळे संपला? आत्मसुखाची आगोड्या. त्या ज्ञानानं काय झालं? आत्मसुख प्राप्त झालं. आत्मा म्हणजे कृष्ण. आपला आत्मा म्हणजे कृष्ण आहे. कृष्ण कुठं पाहतात? इथे आहे कृष्ण आतमध्ये. तो आपल्याला दाखवण्याकरता आहे. याचाच फोटो येतो. याचा फोटो म्हणजे तो कृष्णाचा मंदिरातला आहे, पण ओरिजिनल मध्ये आहे. फोटो महत्वाचा आहे का ओरिजिनल महत्वाचा आहे? आता बाबांचा इथं फोटो आहे. बाबा आपल्याला समजा कोपरगावला प्रत्यक्षच भेटले डायरेक्ट. प्रत्यक्ष महत्वाचा आहे, तसं इथं प्रत्यक्ष आहे. असता सर्व सुखाचा. याचा फोटो म्हणजे कृष्ण आहे बाहेरचा. त्याच्याकरता मंदिर आहे, त्याच्याकरता सगळं आहे. त्याला ओळखायचं याला, आणि याला ओळखायचं म्हणल्यावर मग संतांकडून ते आपल्याला ती विद्या प्राप्त होते. गुरु परंपरेला ज्ञान प्राप्त होतं. त्याचं जर आपण चिंतन केलं तर अंतःकरण पवित्र होतं आणि आपल्याला आत्मसुख प्राप्त. ते सुख म्हणजे भगवंताच्या दर्शनाचं सुख आहे. पण मन त्याचं चिंतन करत नाही. मनाला पहिली सवयला रात्रीने याचे चिंतन करायचे. ते किती सांगते तिकडच पळत. पाहुणेच म्हणले होते सगळं जमत, पण मन काय तुमचीच तक्रार अशी नाही, प्रत्येकाचीच आहे. कसं या मनाला पहिलं सवय चिंतनाची आहे. आपण गज वाटतं बा आता आपण क्षेत्राच्या ठिकाणी आलो, आमच्या ठिकाणी आलो, देवाचं करावं, पण ते मन ते आपल्याला न विचारते तिकडे जात्याला आपण काय करणार? आपल्याला विचारून जातं का? माळ तर चालू राहते इकडे. माळ तर इकडे चालू आहे, पण ते मन तर घरका देऊन येतं बेस्ट पैकी असं सगळ्या मकाला पिकाला हरिपाठ चालूच वाचताना आमचं सांगत. चंचल मन हे कृष्ण, आणि ते मन ज्यावेळेस अंतर्मुख होईल ना त्याच वेळेस आत्मसुख आहे. तोपर्यंत नाही. खुंटल्या धावा कशाची? मनाची धाव थांबली पाहिजे. मनाची ज्यावेळेस, आणि हे मन इतकं चंचल आहे सगळ्यांची हात टेकली. मग याला 2 उपाय सांगितले आता ज्ञानेश्वरी येते पुढं. वैराग्य आणि अभ्यास. ज्यावेळेस आपल्याला वैराग्य होतं, एखादी चांगली व्यक्ती जाऊन आपण स्मशानभूमीत असतो त्यावेळेस काय अवस्था असते आपली, याच्याबद्दल आपल्याला असं हे होतं, वैराग्याच्या शिने लागल्या शिनेला. हे सगळं काहीतरी वाटतं आपल्याला, याच्याबद्दल काय मोह नाही, ममता नाही, काही वाटत नाही. नुसतं आपल्याला असं हे होतं, वैराग्य म्हणतात त्याला. पण ते स्मशान वैराग्य ते टिकत नाही ना. प्रस्तुती वैराग्य टिकत नाही. विवेकयुक्त वैराग्य ज्याला होईल तो कायम विवेकावर असतो, वैराग्यावर असतो. आणि दुसरा अभ्यास. अभ्यास अशी सांगकार्यशी. जे मंडळी रोज चिंतन करतात ना त्यांनाच ही गोष्ट शक्य होते, अन्यथा ही गोष्ट शक्य नाही होत. एरवी नाकळ. या मनाला आकळणं इतकं अवघड आहे ना. अभ्यास रोज काही का व्हायला, रोज काही का व्हायला, जो थोडा वेळ बसतो, त्याला सत्संग असतो, त्या अनुसंधान असतो, त्याचं मन इम्प्रूव्ह. हे मन फार चांगल्या चांगल्याला हातावर तुरू देऊन जातात. रामदास स्वामी असे एकदा भिक्षाला गेले. स्वामी सकाळी भिक्षा घ्यायची दुधाची.
दुपारी परत एकदा त्यांच्यावाला सगळा नित्य नियम झाला. परत दुपारी सुद्धा भिक्षा घ्यायची, काय जे भेटन ते. मग एक दिवसाचा प्रसंग आहे, एका माऊलीला त्यांना खीर वाढली अशी पात्रामध्ये. मग आता ती खीर तिने घेतली आणि गेले आश्रमावर आणि त्यांचा नित्य नियम आवरला आणि बसले भगवंताच्या चिंतनाला. तर त्यांना ती खीर लय आवडली त्या दिवशी. चिंतनाला बसलं की ती खीर पुढे यायची. चिंतन काय व्हायला लागलं, देवाचं कुठं चिंतन होतं. हे आपल्यासारख्याच आणि मोठ्याच सांगू राहिलं. तो आपल्यासारख्याला काय खीर होती. मग स्वामींच्या लक्षात आलं आपण तर रामाचं चिंतन करतोय आणि खीर काय आज मधून मधून सारखी अशी पुढे येते बा. खीरच लय भारी झाली बा. ते सारं आठवायचं ना, तिची चव, ते सगळं ती खीरच खिरीचं चिंतन व्हायचं. त्यांच्या लक्षात आलं मन पहा म्हणले खिरीमध्ये किती ताकद. हे काय आपल्याला चिंतन करून देत नाही म्हणले. त्यांच्या लक्षात आलं आता तिने 250 श्लोक लिहिलेले मनावर. मना सज्जना भक्तीपंथी जाती तरी श्री हरी पावी तो सभा. त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी लवकर उठले, परत गेले भिक्षाला. त्या मावशीला म्हणले आज जरा काल लयच भारी खीर केली म्हणले, आज जरा जास्त कर म्हणले, तू चांगलं जास्त कर म्हणले. तिला असं वाटलं स्वामींना आपली खीर आवडली म्हणल्यावर आता त्या काळात स्वामींचं काय वैभव होतं. मग तिला असं वाटलं स्वामींकडे अजून कोणी साधू असतील तर मग जास्त करायला लावली असेल बा, येणार असतील असं. मग दुसऱ्या दिवशी त्यांचं सगळं नित्याने मावळला आले. आल्यानंतर म्हणले झाली का खीर? हो म्हणले तयारी चांगली मोठं बगलोभर केली म्हणले खीर. वा, पलीकडे खोलीत नेऊन ठेव म्हणले. आणि तुझं उद्योग पाय म्हणले. त्या खोलीमध्ये स्वामी बसले, दरवाजा लावून घेतला आणि मग ती खीर पिले भरपूर. पोट भरले, मनाला म्हणले अजून पी. काल काय तुम्हाला चिंतन केलं नाही. परत ग्लास भर खीर पिले. मग आता काय आता भरले काय पिन. पण त्या मनाला म्हणायचं नाही तू पेच अजून, तुला काय लागेल तेवढीच पी. आता परत काय परत इतके खीर पेले. मग आता लय झाले होते, पुन्हा भाडभाड सगळं बाहेर वकले ते. मला म्हणले आता तुला परत प्यावं लागेल. त्या बघूलेतच वकले ना परत ते म्हणले तू लय चिंतन करतो, मला देवाच चिंतन करून दिला. स्वामी ते वकलेला परत पेले ते पातेल्यातलं. ती मळमळ लागलं ते वकलेलं. दुसरं जरी वकलं तर आपल्याला कस तरी होतंय. आणखी झालं ते पुन्हा बडा ते बघले ते करायचे. स्वामीने 3दा घेतलं ते. मग म्हणाला म्हणले आता खीर तुला. मग ते पावा सुद्धा वाटणार ना, म्हणजे वासना काय झाली मग त्याच्यावरची पूर्ण नष्ट झाली म्हणजे. आणि मग ते सगळं त्या म्हातारीला म्हणले आता तू आपलं पाहिजे चाललो म्हणले, माझं झालं. आणि मग चिंतनाला बसले. मग आता कुठं खीर त्रास देती. तसं ह्या मनाला रोज जर आपण भगवंताच्या चिंतनाची सवय लावली, रोज दोरा चिरा कापी म्हणते, ओले मोळ भेदी खडकाची ते अंग, अभ्यास अशी सांकार्य सिद्धी. 2-3 दृष्टांत आहे ते बापूले भारी याच्यावर बोलायचे. डोंगरावर झाडं असतात म्हणले, असतात का नाही डोंगरावर झाडं. मग कसे काय ते त्यांचे मूळ तर किती छोट, एकदम जे पुढचं मूळ असतं ते किती कोमल असत. एवढ्या खडकात कसं काय झालं. पण ते सतत थोडं 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 गार लागत तसं वाढत 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 किती मोठले. जी ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग, अभ्यास आहे त्याचा रोजचा, सतत सतत अभ्यास आहे त्याच्यावाला. हा एक दृष्टांत आहे. जगद्गुरु तुको बऱ्याच सुद्धा सांगतात. दोरा चिरा कापी पूर्वीच्या काळात मोठा होत्या पहा, होत्या मोठा. त्या मोठाला असे सेंदर होते पहा, नाडे होते, सेंदर होते ना, खाली सैंदरवाला. चांगलं आठवतं म्हणजे थोड्याफार लहानपणी. आणि मग तो खाल्ला सैंदर त्या थारोळ्याच्या त्या दगडावर घासायचा असा. अजून ते दगड आहे आपल्याकडं, अशी इतकी इतकी खासा पडलेले त्या दगडांना. कशाना किती काळ गेला असं त्याला दगडाला अशी इतक्या खासा पडलेल्या आहे, किती पिढ्या गेल्या असतील. मोठा हाकता हाकता तिने म्हणतात दोरा चिरा कापी, चिरा म्हणजे दगड कापी तो. किती दिवस काळ गेला असं, अभ्यास आहे ना तो सारखा.
महाराज म्हणतात अभ्यास अशी संस्था आहे. अभ्यासानं एक गोष्ट घडती, अभ्यासानं काही होत. आता अभ्यास करूनच कलेक्टर झाले ना म्हणून. आपल्या बरोबरचे कलेक्टर असतील ना, काही IPS अधिकारी असतील, काही डॉक्टर असतील. आपण अभ्यास केला नाही म्हणून त्या क्षेत्रात आपण थोडं मागं राहिलो असं. अर्थात वायाला कोणच जात नाही, पोटापुरतं प्रत्येकाला भेटत असतं. तात्पर्य जो अभ्यास करतो हा, यालाच ब्रह्म अभ्यास म्हणतात, याला चिंतन म्हणतात, याला मेडिटेशन म्हणतात. आता जरा सुधारित भाषेमध्ये पण ते विकत म्हणून त्याला जास्त महत्व आहे. 22,000 रुपये भरायचे, मग त्या क्लासला जायचं तासभर, मेडिटेशनचा क्लास, मग मनशांती. अरे पण इथं मनशांतीने डायरेक्ट आत्मसुख म्हणजे भगवंताचं दर्शन आहे ना. आत्मसुखाची गुडिया जो विटे का सकळ विषया जयाच्या इथे इंद्रिया मानो नाही, जो मनाशी चाडणं सांगे. मनाला अजिबात काही तिथं काही हेच नाही सांगायचं, मला आमकं का म्हण तमकं का म्हण, काही सबब नाही सांगायचे. मला भगवंताचं चिंतनच करावं लागत त्याला. प्रकृतीचे नेगे श्रद्धेचे ने संभोगी सुखी आत्माला, दयाचे गिवसित असे ते ज्ञान पावे निश्चित. ओवीचे ना, विरक्ती वाचून ज्ञानाशी वैराग्य ज्ञान अंतकरणामध्ये ठसलं तर त्याचा सगळ्याचा परिपाक आहे. जसं आता तुम्ही कालपासून हे करता, तेव्हा आता ढेकूर आला म्हणजे हा काय परिपाक. ढेकूर म्हणजे तृप्तता आहे, तसा हा परिपाक. काय परिपाक आहे? ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. कोणती शांती? आपल्याला जी प्राप्त झाली, जगद्गुरु तुकोबरायला जी प्राप्त झाली, सगळ्या संतांना जी आत्मशांती प्राप्त झाली ना, ती शांती प्राप्त होत असते आपल्याला जे आजही बी. तर ती शांती परत कशाने घडत नाही. हे प्रसंग येतील जातील, पण त्या शांतीवर काही परिणाम होत नाही. आणि ती शांती म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद. ती शांती म्हणजे देवाचं स्वरूपच येते. दया, क्षमा, शांती येते. देव भेटणं म्हणजे काय? तुम्हाला जर शांती भेटली तुम्हाला देव भेटला, तुम्हाला जर समाधान भेटलं तुम्हाला देव भेटला. देव भेटणं म्हणजे काय? सामान्य देवाला कळत नाही ते, त्याला ते ज्ञानच नाही, त्याची काय चूक आहे. आपल्याला असंच वाटत होतं पहिला, आता कधी चक्र घेऊन येईन बहा. आपण तो आत्महत्येची चक्र घेऊन तो तयारच आहे आपल्याला, त्याच्याकडे आपण पुढे पाहतो. कोणीतरी आपल्याला मार्ग सांगणारा भेटावा, वाट सांगी त्याच्या नाही पाहत होती. संतांनी आपल्याला मार्ग सांगितला, माऊलीनं जो मार्ग सांगितला तोच आपल्याला संतांनी सांगितला का बाबा तुम्हाला जर खरं सुख पाहिजे असं, नोकरी परमनंट पाहिजे का टेम्पररी पाहिजे? तुला नोकरी लागली, तुला असं परमनंट नोकरी पाहिजे का? उगाच आपली काहीतरी सिग्नल पाहिजे, महिना 2 महिन्याची परमनंट पाहिजे. मग शांती अशी तात्पुरती नकोय, तात्पुरती शांती